आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान, ही 12व्या अध्यायातली ओवी आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 2-3 वय म्हणतो म्हणजे सोपं जाईल. 10वा अध्याय म्हणतो आतापर्यंत बोंबला धिंगाणांना देव भेटला नाही. बायका पोरं सोडल बोंबला धिंगा, खानदानी देव भेटला नाही. आणि उपास करणारे तर 3 पिढ्या देव भेटत नाही. ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, ही चक्रम झालेली लोक आहेत. चक्रम आठवड्यातून एखादा ठीक आहे, 15 दिवसाला एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण या बापाने ठरलं होतं महिनाभर आणि लफडे सगळे चालू. काय उपवास? मला जगात एखादा ग्रंथ दाखवा, जगात एखादा ग्रंथ दाखवा की मला उपवास करणाऱ्याला देव भेटला. ओव्या सांगा 2-4 सांगू का? तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्म त्याग जावे. 3ऱ्या अध्यायाचं डायरेक्ट म्हणणं आहे चांगलं वागा हाच देव आहे. आता उलट फिरवतो थोडं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 5-6 जण आहेत. तुम्ही गण किती लावा, गंगात झोपा, पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल का का हे का पुरावा आहे का? 16व्या अध्यायामध्ये ओव्या डायरेक्ट घ्यायचं. 16व्या अध्याय नीट ऐका. 16व्या अध्याय 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का का तर दैवी संपत्तीनं संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये. म्हणून व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले आतापर्यंत, एक माणूस अजून घरी मेला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मानताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत. झुंज तो का बिबट्या होता का? ते झुंज देत. ते झुंज नव्हते, ते गरीबाचा तळतळाट भोगत होते. झुंज बिंद काही नाही. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. ओव्या पटकन घ्या किती मी. 13व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे माशी फणफणायला जाऊन